जलदुर्ग आणि डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा, मिठागरांचा जिल्हा, तांदळाचे कोठार, स्वराज्याची राजधानी असलेला जिल्हा आणि कोकणाचा मुकुट अशा अनेक नावांनी ओळखला जातो आपला रायगड जिल्हा। ठीक आहे, ही या जिल्ह्यातली प्रमुख नदी असून अंबा, पातळगंगा, सावित्री, उल्हास या जिल्ह्यातून वाहणाऱ्या इतर महत्त्वाच्या नद्या आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके येतात, त्यातला पनवेल हा सर्वात श्रीमंत तर पोलादपूर हा सर्वात गरीब तालुका आहे। हा जिल्हा कोकण विभागामध्ये येत असून या जिल्ह्याचं क्षेत्रफळ 7152 स्क्वेअर किलोमीटर आहे, जो उत्तरेला ठाणे, पूर्वेला पुणे, दक्षिणेला रत्नागिरी या जिल्ह्यांसोबत आपली सीमा शेअर करतो, तर याच्या पूर्वेला 122 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे। रायगड जिल्ह्यात स्वराज्याची राजधानी रायगड, जंजिरा, सुधागड, पद्मदुर्ग, कुलाबा, लिंगाणा असे एकूण 53 किल्ले येतात। रायगडमध्ये प्रामुख्याने भात, नाचणी, वरळी, आंबा, काजू, नारळ या पिकांचं उत्पादन घेतलं जातं। बल्लाळेश्वर गणपती मंदिर, वरदविनायक मंदिर, कणकेश्वर मंदिर ही धार्मिक स्थळे, तर श्रीवर्धन, अलिबाग, हरिहरेश्वर ही पर्यटन स्थळे रायगड जिल्ह्यामध्ये येतात। या जिल्ह्यातील लोक जास्त करून वरण भात, मासे, तांदूळ किंवा नाचणीची भाकरी, सोलकढी, नारळाच्या वड्या असे खाद्यपदार्थ खातात। भारतामधील कधीही न जिंकता आलेला जलदुर्ग, जंजिरा, कोकणातील एकमेव वॉटर राफ्टिंग करता येणारं ठिकाण, उटीच्या वेळी समुद्रात चालत जाऊन पाहता येणारा किल्ला कुलाबा हे सगळं रायगड जिल्ह्यामध्ये येतं। तर शेअर करा हा व्हिडिओ प्रत्येक रायगडकरांसोबत आणि अशाच मॅप अॅनिमेशन व्हिडिओसाठी फॉलो नक्की करा।